नाही, मराठी शाळा ह्या टिकल्या पाहिजेत असं माझं मत आहे. मी नेहमी सांगतो, मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेतला विद्यार्थी आहे आणि मी बाहेरच्या राज्यामध्ये गेल्यावर सुद्धा हेच सांगतो की पिंजऱ्यातले पोपट आणि रानातले नदीकाठचे रानवाऱ्यातले पोपट याच्यामध्ये फरक आहे. पिंजऱ्यातला पोपट हा लगेच आजारी पडतो, पण रानातला पोपट हा वीज, वारा, धूळ, पाणी या सगळ्याशी तो वादळ वाऱ्याशी सामना देत असतो आणि त्यामुळे तो जीवनामध्ये टिकून राहतो. त्याप्रमाणे फारसं सोयी सवलती उपलब्ध नसताना सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जी मुलं शिकतात ती जीवनामध्ये चांगली टिकतात असा आमचा अनुभव आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये जे मोठे शास्त्रज्ञ देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आले त्यापैकी बहुतांशी सर्व शास्त्रज्ञ हे मराठीमधून शिकलेले आहेत. हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि मला असं वाटतं की मराठी शाळेमध्ये पटसंख्या किती आहे याचं तुम्ही लक्षात ठेवू नका. उलट मराठी शाळेमधून जीवनाच्या सर्व स्पर्धेमध्ये इतरांना चितपट करणारी मुलं तिथं घडतात. त्यामुळे तिथं पटाची तुम्ही स्केल लावू नका असं माझं मत आहे. आणि मराठी शाळा आणि मराठी संस्कृती, मराठी भाषा ही टिकली पाहिजे. ज्ञानोबा तुकोबांची, आचार्य अत्र्यांची, अण्णाभाऊ साठ्यांची ही मराठी टिकायला हवी असं माझं मत आहे. बुक फेअरमध्ये तुम्ही म्हणता की जसं मोबाईलचा इफेक्ट आहे, काय वाटतं नेमकं आता वाचन संस्कृतीबद्दल? नाही, मी तुम्हाला सांगतो की 2-3 वर्षापूर्वी मोबाईलचं जेवढा प्रभाव होता तेवढा आता राहिलेला नाही आहे. मुलंसुद्धा, शिक्षकसुद्धा किंवा वडीलधारीसुद्धा पुन्हा ग्रंथाकडे वळू लागलेले आहेत. कारण ग्रंथ जो आत्मिक आनंद देतो तो मोबाईलचा स्क्रीन देऊ शकत नाही आणि त्यामुळे 1-2 वर्षामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की पुन्हा ग्रंथालये, लायब्रऱ्या या पहिल्यासारख्या भरभरून वाहतील याची मला पूर्ण खात्री आहे. या पुणे बुक फेअरचा हा जो संकल्प किंवा हा घाट घातलेला आहे त्याबद्दल या मंडळींचं मी कौतुक करतो की कारण गेली 23-25 वर्षे राजन आणि मंडळी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद असेल ही सगळी मंडळी ही पुणे फेस्टिवल चालवत आहेत. या पुणे फेस्टिवलचा आनंद जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पुण्यातील सुजाण नागरिकांनी या दालनाला भेट द्यावी आणि ग्रंथाच्या गावाला जावं अशी मी सर्वांना विनंती करेन. कॉलेजचे स्टुडंट फक्त तुम्ही वाचत काही पुढच्या वर्षीपासून त्याचं काय वाटतं? तुम्ही एज्युकेशन वाचत संजय चौधरी. अरे कुठे गेले?